तुम्हाला तुमच्या आयुष्यात असं कधी वाटलंय का, की तुमच्यासाठी काहीतरी मोठं ठरलेलं आहे? कधी असं वाटलंय का, की तुमचं मन तुम्हाला सतत एका स्वप्नाकडे खेचतंय, पण भीती, लोकांची मतं आणि परिस्थिती तुम्हाला थांबवत आहे? जर तुमचं उत्तर हो असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे. कारण आज आपण बोलणार आहोत एका अशा पुस्तकाबद्दल, जे जगभरातील लाखो लोकांच्या आयुष्यात बदल घडवून गेलं. द अल्केमिस्ट. एक साधी स्टोरी नाही. द अल्केमिस्ट ही एक साधी स्टोरी नाही, तर तुमच्या स्वप्नांचा, तुमच्या डेस्टिनीचा आणि युनिव्हर्सच्या संकेतांचा प्रवास आहे. आणि या पुस्तकाचं एक वाक्य तुमचं आयुष्य बदलू शकतं. व्हेन यू वॉन्ट समथिंग, ऑल द युनिव्हर्स कन्स्पायर्स इन हेल्पिंग यू टू अचीव्ह इट. पण खरंच युनिव्हर्स मदत करतं, की आधी आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो? चला तर जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे टॉक विथ पुस्तकमध्ये. आज आपण पाहणार आहोत जगप्रसिद्ध पुस्तकाची समरी, ज्याचं नाव आहे द अल्केमिस्ट. हे पुस्तक एक फिक्शन स्टोरी आहे, पण त्यात लपलेले लेसन्स इतके डीप आहेत की हे पुस्तक वाचून अनेक लोकांनी आपलं करिअर बदललं, डिसिजन्स घेतले आणि स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग सुरू केला. ही कथा आहे सँटिगो नावाच्या एका साध्या शेफर्ड मुलाची, जो एक रिकरिंग ड्रीम पाहतो. इजिप्त मधल्या पिरॅमिड्स जवळ लपलेला ट्रेजर. पण ही फक्त ट्रेजर हंट नाही. ही कथा आहे स्वप्न ओळखण्याची, भीतीवर मात करण्याची, लोकांच्या मतांपासून बाहेर पडण्याची आणि स्वतःचा पर्सनल लिजंड शोधण्याची. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही कथा सिंपल मराठीमध्ये डीप लाईफ लेसन सोबत समजून सांगणार आहे. आणि शेवटी तुम्हाला कळेल तुमच्या आयुष्यातलं ट्रेजर नेमकं काय आहे. या संपूर्ण पुस्तकाचा कोर मेसेज एकदम क्लिअर आहे. प्रत्येक माणसाचं एक पर्सनल लिजंड असतो, म्हणजेच त्याचं खरं स्वप्न, त्याचं खरं ध्येय. पण बहुतेक लोक भीतीमुळे, कम्फर्ट झोनमुळे, सोसायटीच्या प्रेशरमुळे किंवा फेल्युअरच्या भीतीमुळे ते स्वप्न जगतच नाही. द अल्केमिस्ट आपल्याला शिकवतं, जर तुम्ही मनापासून तुमच्या स्वप्नांचा पाठलाग केला, तर तुम्हाला मार्गात सायन्स मिळतात, माणसे भेटतात, लेसन मिळतील आणि युनिव्हर्स तुमच्या बाजूने उभे राहील. पण पहिलं पाऊल तुम्हालाच टाकावं लागेल. सँटिगोची सुरुवात. स्वप्न जे पुन्हा पुन्हा बोलावतं. सँटिगो हा एक शेफर्ड मुलगा असतो. तो साधं, शांत आयुष्य जगत असतो. मेंढ्या चारत, प्रवास करत, रोजचा दिवस काढत. पण त्याला एकच स्वप्न पुन्हा पुन्हा पडतं. इजिप्तमधल्या पिरॅमिड्स जवळ एक ट्रेजर लपलेला आहे. सुरुवातीला तो त्या स्वप्नाकडे दुर्लक्ष करतो, कारण आपल्यासारखंच त्यालाही वाटतं, हे खरं असेल का? मी का जाऊ? जर अपयश आलं तर? लोक काय म्हणतील? पण मग त्याला एक गोष्ट कळते. काही स्वप्न अशी असतात, जी फक्त मनात येत नाहीत, ती आपल्याला पुन्हा पुन्हा बोलवत असतात. जर एखादी गोष्ट तुमच्या मनातून जातच नसेल, कदाचित तीच तुमचं डायरेक्शन असू शकते. तुमच्या मनात कदाचित काहीतरी आहे. YouTube चॅनल सुरू करायचं आहे, बिझनेस सुरू करायचा आहे, बुक लिहायचं आहे, करिअर बदलायचं आहे. पण तुम्ही अजूनही थांबलात, कारण मनात प्रश्न आहेत. पण कधी कधी रिपीटेड ड्रीम्स म्हणजेच इनर कॉलिंग असते. कम्फर्ट झोन सोडल्याशिवाय ट्रेजर मिळत नाही. सँटिगो शेवटी डिसिजन घेतो. तो आपल्या मेंढ्या विकतो आणि ट्रेजर शोधण्यासाठी प्रवास सुरू करतो. आता इथून पहिला मोठा लेसन सुरू होतो. जोपर्यंत तुम्ही कम्फर्ट झोन मध्ये राहता, तोपर्यंत तुमचं खरं आयुष्य सुरूच होत नाही. मेंढ्या त्याच्यासाठी सेफ होत्या, रुटीन सेफ होतं आणि नॉन लाईफ सेफ होती. पण ट्रेजर सेफ झोन मध्ये नव्हता. तुमचं ड्रीम तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेरच असतं. आज कितीतरी लोक जॉबमध्ये अनहॅपी आहेत, पण बदलायला घाबरतात. बिझनेस सुरू करायचा आहे, पण रिस्क घ्यायला घाबरतात. कंटेंट क्रिएशन करायचं आहे, पण लोक काय म्हणतील याची भीती वाटते. द अल्केमिस्ट म्हणतं, जर तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी लाईफ हवी असेल, तर ऑर्डिनरी सेफ्टी सोडावी लागेल. सेफ राहून सेक्युअर वाटेल, पण ग्रो कधीच होणार नाही. जर्नीमध्ये सेटबॅक्स येणारच, पण तेच लेसन्स असतात. जेव्हा सँटिगो प्रवास सुरू करतो, तेव्हा सगळं सोपं होत नाही. त्याचे पैसे चोरीला जातात. इमॅजिन करा, तुम्ही तुमचं सगळं विकून स्वप्नासाठी निघाला आणि सुरुवातीलाच सर्व काही हरवलं. इथेच बहुतेक लोक परत फिरले असते. पण सँटिगो थांबत नाही. तो एका क्रिस्टल शॉपमध्ये काम करतो, नवीन स्किल्स शिकतो, पैसे कमावतो आणि पुन्हा पुढे जातो. जर्नीमध्ये आलेल्या अडचणी म्हणजे सिग्नल नाही की तुमचं स्वप्न चुकीचं आहे. त्या तुम्हाला
स्ट्रॉंगर बनवण्यासाठी आलेल्या असतात. आपण काय करतो? एक फेल्युअर आला, सोडून देतो. एक निगेटिव्ह कमेंट आला, अपलोड बंद. एक लॉस झाला, बिझनेस बंद. पण हे पुस्तक शिकवतं, सेटबॅक म्हणजे एंड नाही, सेटबॅक म्हणजे प्रिपरेशन. कधी कधी युनिव्हर्स तुम्हाला थांबवत नाही, ते तुम्हाला तयार करत असतं. सायन्स ओळखा, जीवन सतत संकेत देत असतं. या पुस्तकातील सर्वात मॅजिकल कन्सेप्ट आहे सायन्स ओमेन्स. सॅन्टिगोला प्रवासात अनेक लोक भेटतात. एक किंग, क्रिस्टल मर्चंट, इंग्लिशमन आणि शेवटी अल्केमिस्ट. प्रत्येक माणूस त्याला काहीतरी शिकवतो. जीवनात भेटणारे लोक, घटना, अपयश, संधी हे सगळं रॅन्डम नसतं. कधी कधी ते संकेत असतात. पण प्रॉब्लेम काय आहे? आपण इतके डिस्ट्रॅक्टेड असतो, इतके घाईत असतो, इतके कंपॅरिझन मध्ये अडकलेला असतो की सायन्स दिसतच नाही. सायन्स कसे असतात? एखादी अपॉर्च्युनिटी रिपीटेड येणं, एखादं टॉपिक सतत समोर येणं, एखादी भेट आयुष्य बदलणं, एखादं फेल्युअर तुम्हाला दिशा देणं. सायन्स फक्त त्यांनाच दिसतात जे जागरूक असतात. कधी कधी आन्सर लॉजिक मध्ये नसतो, तो अवेअरनेस मध्ये असतो. प्रेम तुम्हाला थांबवत नाही, खरं प्रेम तुम्हाला पुढे ढकलतं. प्रवासात सँटिगोला फातिमा भेटते. तो तिच्या प्रेमात पडतो. आता त्याच्यासमोर मोठा प्रश्न, मी इथेच थांबू का, की माझ्या ट्रेजरसाठी पुढे जाऊ? इथे पुस्तक खूप सुंदर लेसन देतं. खरं प्रेम कधीच तुमच्या डेस्टिनीच्या आड येत नाही. खरं प्रेम तुम्हाला तुमचं ध्येय पूर्ण करायला सपोर्ट करतं. फातिमा त्याला म्हणते, जा, तुझा पर्सनल लिजंड पूर्ण कर. जे लोक खरंच तुमच्यावर प्रेम करतात, ते तुमची ग्रोथ थांबवत नाहीत. ते तुम्हाला घाबरवत नाहीत, ते तुम्हाला एक्सपांड होऊ देतात. लव्ह इज नॉट अ केज, लव्ह इज अ फोर्स. द बिगेस्ट ट्रेजर इज ऑफन इनसाइड यू. आता स्टोरी क्लायमॅक्स कडे जाते. सँटिगो खूप स्ट्रगल करून शेवटी इजिप्तच्या पिरॅमिड्स पर्यंत पोहोचतो. पण तिथे त्याला मार बसतो. त्याच्याकडून ट्रेजर बद्दल विचारलं जातं आणि एक ट्विस्ट येतो. त्याला कळतं, ज्या ट्रेजरसाठी तो इतका दूर आला, तो ट्रेजर प्रत्यक्षात तिथे नव्हताच. तो ट्रेजर तर त्या ठिकाणी होता जिथून त्याने सुरुवात केली होती. आता हे ऐकून प्रश्न पडतो, मग इतका प्रवास कशासाठी? आणि इथेच या पुस्तकाचा सर्वात डीप लेसन आहे. ट्रेजर फक्त डेस्टिनेशन मध्ये नसतो, तर ट्रेजर त्या प्रवासात तुम्ही कोण बनता यात असतो. हो, शेवटी त्याला खरा खजिना मिळतो. पण त्याहून मोठं काय मिळतं? तर करेज, विस्डम, फेथ, सेल्फ अवेअरनेस, सायन्स समजण्याची क्षमता आणि स्वतःवरचा विश्वास. कधी कधी आपण जे शोधत असतो ते बाहेर नसतं, ते आधीपासून आपल्या आतच असतं. पण ते समजण्यासाठी प्रवास करावा लागतो. पर्सनल लिजंड, तुमचं खरं ध्येय काय आहे? या पुस्तकातील सर्वात इम्पॉर्टंट शब्द आहे पर्सनल लिजंड. म्हणजेच तुमचं खरं कॉलिंग, तुमच्या आत्म्याला जिवंत वाटणारं काम, जे केल्यावर वेळेची जाणीव राहत नाही, जे तुम्हाला आतून पुन्हा पुन्हा बोलवतं. स्वतःला विचारा, मी कोणत्या गोष्टीकडे वारंवार आकर्षित होतो? मला काय करायचं आहे, पण मी भीतीमुळे करत नाही? जर मला फेल्युअरची भीती नसती, तर मी आज काय सुरू केलं असतं? कदाचित तुमचं पर्सनल लिजंड हे असेल, तुमचं स्वतःचं बिझनेस, यूट्यूब चॅनल, बुक लिहिणं, पब्लिक स्पीकिंग, टीचिंग, क्रिएटिव्ह वर्क किंवा कम्प्लिटली डिफरंट पाथ. सगळ्यांना सेफ लाईफ मिळू शकते, पण मिनिंगफुल लाईफ फक्त त्यांनाच मिळते जे स्वतःचं पर्सनल लेजंड जगतात. चला, आता या पुस्तकातून 5 प्रॅक्टिकल लेसन्स समजून घेऊया. तुमचं रिपीटेड ड्रीम इग्नोर करू नका. जे मनात सतत येतं तेच कदाचित डायरेक्शन असू शकतं. कम्फर्ट झोन सोडा. सेफ राहून ग्रोथ होत नाही. सेटबॅक्सला रिजेक्शन समजू नका, ते प्रिपरेशन असू शकतं. सायन्स आणि अपॉर्च्युनिटीज ऑब्झर्व करा. लाईफ सतत तुम्हाला काहीतरी सांगत असते. डेस्टिनेशनपेक्षा जर्नीवर विश्वास ठेवा, कारण शेवटी ट्रेजर फक्त पैशात नसतो, तो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये असतो. फॉलो युअर ड्रीम, ट्रस्ट द प्रोसेस, बिकम द पर्सन युअर ड्रीम रिक्वायर्स. जर तुम्हाला ही अल्केमिस्टची मराठी बुक समरी आवडली असेल, तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या मराठी बुक समरीज, सेल्फ हेल्प बुक्स, डीप लाईफ लेसन्स आणि पॉवरफुल स्टोरीजसाठी आपल्या टॉक विथ पुस्तक चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमचं पर्सनल लिजंड काय आहे, किंवा तुम्ही कोणतं स्वप्न खूप दिवसांपासून पुढे ढकलत आहात.
मी तुमचे कमेंट्स नक्की वाचतो. लक्षात ठेवा मित्रांनो, कधी कधी आयुष्यातला खरा खजिना आपण जिथे पोहोचतो तिथे नसतो, तो आपण कोण बनतो यात असतो. म्हणूनच लोक काय म्हणतील याची भीती सोडा, अपयशाची भीती सोडा आणि तुमच्या मनात जे स्वप्न पुन्हा पुन्हा बोलवते त्याचा आवाज ऐका. कारण कदाचित तेच तुमचं पर्सनल लेजंड आहे. मी भेटेन पुढच्या एका जबरदस्त बुक समरी सोबत. तोपर्यंत स्वप्न पहा, त्यावर विश्वास ठेवा आणि त्यासाठी निघा. धन्यवाद.